नमस्कार, मी जया मेहरा दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नांदगाव पेठ येथील शियाराम सिल्क कंपनीमध्ये एका कामगारांचा भीषण अपघात। सुपरवायझर सांगून सुद्धा जबरदस्तीने कामावर लावल्याने कामगार गंभीर जखमी। कंपनीच्या 9 नंबरच्या मशीनवर आकस्मिक कामगारांचा अपघात घडला। नांदगाव पेठ येथील पंचतारात्मिक MIDC मधील शियाराम सिल्क मिल्क लिमिटेड या कंपनीत एका कंत्राटी कामगारांचा मशीनवर काम करत असताना भीषण अपघात झाला आहे। आजारी असतानाही रजा नाकारून व्यवस्थापनेने जबरदस्तीने कामावर लावल्यामुळेच हा अपघात घडल्याचा खळबळजनक आरोप कामगार प्रतिनिधींनी केला असून या प्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हेमराज वासुदेव उकरे वय 37 हे या कंपनीत LCB विभागात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत। 14 मे 2026 रोजी पहिल्या पाळीतच काम करत असताना हेमराज यांची प्रकृती खालावली होती। त्यांनी विभाग व्यवस्थापक भूषण पाठक यांच्याकडे रजेची मागणी केली होती, मात्र तुला काम करावेच लागेल असे बजावत पाठक यांनी त्यांना रजा नाकारली आणि कामावर पाठवले। दुपारी 1 ते 2 च्या सुमारास मशीन क्रमांक 9 वर काम करत असताना अचानक हेमराज यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे। सहकारी कामगार आशिष जामुनकर यांनी हा प्रकार पाहून तातडीने व्यवस्थापनेला कळवले। अपघातानंतर जखमी हेमराज यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र कंपनी प्रशासनाने त्यांना नेमक्या कोणत्या रुग्णालयात दाखल केले आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप तक्रार आला आहे। कामगार प्रतिनिधी सुभाषराव बावणे यांनी या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। या अपघाताला कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगत कंपनीचे CEO सुरेंद्र पाटील या अपघाताला कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगत कंपनीचे CEO सुरेंद्र पाटील, HR मॅनेजर सुधीर अलमेलकर, विभाग व्यवस्थापक भुवन पाठक, कंत्राटदार विकास सिंग आणि सुपरवायझर राजपाल यादव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे। सदर संघटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे।